महोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्या ठिकाणी निवड केली, घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड केली। अध्यक्ष महोदय या घटना समितीमध्ये किंवा या आपल्या राज्याच्या घटनेमध्ये जवळजवळ 60 देशांच्या घटनेचा अंतर्भाव अध्यक्ष महोदय, 60 देशाच्या घटनांचा अंतर्भाव आहे। ही घटना सजासजी अशी सहज उचलली आणि काहीतरी 4 अक्षर लिहिली अशा प्रकारची घटना नाही अध्यक्ष महोदय। या घटनेमध्ये 60 देशांचा घटनांचा अभ्यास केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि 60 घटनांच्या देशांच्या घटनांचा अभ्यास केल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याचा अर्थ जो आहे तो ह्या घटनेमध्ये आहे। आणि म्हणून आज जगामधल्या आपल्या पूर्वीचे अनेक देश स्वतंत्र झाले, अनेक देशांनी लोकशाही स्वीकारली, पण तरी सुद्धा जगामध्ये सर्वोत्तम सर्वोच्च अशा प्रकारची घटना ही आपली भारतीय राज्य घटना आहे अशा पद्धतीचा उल्लेख केला जातो। त्याचं कारण या ठिकाणी अध्यक्ष महोदय हे सगळे लोक होते। अध्यक्ष महोदय 22 समितीच्या घटनांच्या 22 वेगवेगळ्या ज्या समित्या होत्या त्याचे अध्यक्ष स्वतः डॉक्टर काही बाबासाहेब आंबेडकर होते। डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे संपूर्ण पहिल्यांदा घटना समितीचे संपूर्ण संविधान समितीचे अध्यक्ष झाले ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले। पहिले राष्ट्रपती आपले झाले ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले। मिस्टर राव यांनी सुद्धा पहिला मसुदा तयार केला। अशा पद्धतीने या सगळ्यांचं याच्यामध्ये योगदान आहे। पंडित जवाहरलाल नेहरू काही समित्यांचे अध्यक्ष होते, सरदार वल्लभभाई पटेल काही समित्यांचे अध्यक्ष होते, राजेंद्र प्रसाद काही समित्यांचे अध्यक्ष होते, जे.बी. कृष्णा कृपलानी हे काही होते, एस.सी. मुखर्जी हे सुद्धा त्या ठिकाणी काही घटना समितीचे वेगवेगळ्या समित्यांचे त्या ठिकाणी अध्यक्ष होते। अध्यक्ष महोदय मला आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्या वेळेला ही घटना तयार झाली, ही घटना तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी ही घटना ज्या वेळेला राष्ट्राला अर्पण करण्याची वेळ आली अध्यक्ष महोदय, आपण कोणावरही कितीही काही टीका करू अध्यक्ष महोदय, परंतु वस्तुस्थितीपासून आपल्याला दूर जाता येणार नाही। कारण ही घटना ज्या वेळेला तिथं गिरीश महाजन साहेब संविधानावर चर्चा नाही बसूच देऊ नका। अध्यक्ष महोदय मी घटना सुनील डिस्टर्ब करू नको। आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी घटनेवरच बोलतो, मी याच्या काही बाहेर जात नाही अध्यक्ष महोदय। नाही तसं नव्हे, म्हणजे आता आपण येस माझी काळजी तुम्ही नाही तर कोण घेणार अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय ही घटना तयार झाल्यानंतर अध्यक्ष महोदय चर्चेचा विषय आला की याचं श्रेय कोणाला द्यायचं अध्यक्ष महोदय, याचं श्रेय कोणाला द्यायचं। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना तयार केली आणि म्हणून जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे शिल्पकार आहेत का तर होय अशा पद्धतीचं उत्तर मिळतं। पण मग बी एन राव यांनी पहिल्यांदा मसुदा तयार केला, त्यांना या संविधानाचं श्रेय द्यायचं काय, त्याचंही उत्तर होय असं म्हटलं जातं। आणि मग त्यानंतर हे असं म्हणतात की पंडित जवाहरलाल नेहरू हेच संविधानात काय हवं आणि काय नको याची काळजी भूमिका निभावत होते। मग खऱ्या अर्थानं त्याचं श्रेय कोणाला द्यायचं त्यांना देखील होय असं म्हटलं जातं। आणि म्हणून असे प्रश्न सातत्याने विचारले जात होते। पण त्यावेळची माणसं किती मोठी होती, किती मोठ्या विचारांची होती, किती ध्येयानं प्रेरित झाली होती, त्यांच्या समोर काय उद्दिष्ट होतं, या स्वराज्याचं सुराज्य कसं करायचं, हे स्वराज्य कसं मिळवायचं हेच त्यांच्या समोर उद्दिष्ट होतं। त्यामुळे श्रेय म्हणण्यापेक्षा त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय म्हणाले हे लक्षात घ्या। त्या मसुदा समितीत त्यावेळेला बघितलं 8 सदस्य होते। 8 सदस्यांपैकी टी.टी. कृष्णाचार्याचारी हे भाषणात नेहमी म्हणायचे की हे सगळं श्रेय डॉक्टर आंबेडकरांचं आहे। नियुक्त केलेल्या 7 सदस्यांपैकी, कारण 8 सदस्यांपैकी नियुक्त केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोडून 7 सदस्यांपैकी एकानं राजीनामा दिला होता, 1 सदस्य मरण पावले होते, 2 जागा भरल्या नाहीत, 1 अमेरिकेत गेले, 1 संस्थांच्या कारभारात त्या ठिकाणी मग्न झाले आणि 2 सदस्य दिल्लीपासून दूर असल्यामुळं राज्य घटना निर्मितीचं ओझं एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर पडलं। एवढं मोठं काम एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पडलं आणि अध्यक्ष महोदय त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तब्येत दिवसागणिक खालावत होती।
दिवसागणिक खालावत होती, पण माणसं ध्येयानं प्रेरित झाली असली, माणसांच्या समोर उद्दिष्ट असलं, माणसांच्या मी नाही तर माझ्या पलीकडे माझा देश आहे आणि देशाच्या नंतर मी आहे, हे फक्त शब्दातून नाही तर हे खऱ्या अर्थानं ध्येयातून जर निर्माण झालं तर माणूस आपल्या तब्येतीचा विचार करत नाही. आणि म्हणून संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात की समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची भीती न बाळगता हे काम तडीस नेले आणि मसुदा समितीवर आणि तिच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्याचा जो आमचा सर्वांचा निर्णय होता तो इतका अचूक निर्णय आमच्या आयुष्यामध्ये दुसरा कधी आम्ही झाला नाही आणि घेऊ शकलो नाही. हे त्यांचे उद्गार 24 नोव्हेंबर 1949 रोजी होते. 24 नोव्हेंबर 1950 रोजी होते, ज्यावेळेला तो घटना स्वीकारली त्यावेळेचं होतं. संविधान सभेचे दुसरे सदस्य काय म्हणतात अध्यक्ष महोदय? सदस्य काजी सय्यद कमरुद्दीन असं म्हणतात, पुढील अनेक पिढ्यांपर्यंत एक महान घटनाकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निश्चितपणे जग नोंद घेईल, अशा पद्धतीने त्या घटना समितीचे एक सदस्य म्हणतात. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणतात? पंडित जवाहरलाल सुद्धा म्हणतात की संविधानाच्या निर्मितीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढी काळजी आणि त्रास घेतला तेवढा अन्य कुठल्याही सदस्याने घेऊ शकला नाही, घेऊ शकला नसता. अशा पद्धतीचं श्रेय हे सगळे देतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, खुद्द आंबेडकर साहेब म्हणतात की आपल्याकडे ते म्हणजे स्वतः श्रेय घेत नाही, अनेकांच्या सहकार्याची नोंद करून त्यांनी संविधान निर्मितीच्या श्रेयाचा वाटा ज्याचा त्याला दिला पाहिजे. 25 नोव्हेंबर 1949च्या संविधान सभेतील अखेरच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारताच्या संविधान निर्मितीने मला दिलेले जाणारे श्रेय खरोखरच माझे एकट्याचे नाही, त्याला त्याचा भाग हा संविधान सभेचे संविधान विषयक सल्लागार BN राव यांना जातो. SN मुखर्जी आणि त्यांच्या सचिवालयातील कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या सहकार्याबद्दल याच भाषणात ते कृतज्ञता व्यक्त करतात. आणि संविधान सभेमध्ये अन्य पक्षाचे लोक असले तरी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसचं नेहमीच भांडण सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि काँग्रेसचं भांडण हे तात्विक होतं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीच्या शेवटच्या बैठकीमध्ये काढलेले उद्गार हे सुद्धा आपण सर्वांनी ऐकले पाहिजेत. काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की संविधान सभेमध्ये अन्य पक्षाचे लोक असले तरी सर्वाधिक संख्या काँग्रेस पक्षाचीच होती. काँग्रेसने ठरवले असते, काँग्रेस जे ठरवेल ते बहुमताने होणार हे निश्चित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कडवे विरोधक होते तरी देखील आपल्या अखेरच्या भाषणात ते म्हणतात काँग्रेस पक्षानं संविधान सभेतील संभाव्य अराजकता शून्य स्वतःकडे घेतलं नाही तर त्यांनी ते बाकीच्यांना सुद्धा दिलं. माझी सुरुवातच ही होती की ही लोक ध्येयानं प्रेरित होती, या लोकांचा उदार दृष्टिकोन होता, यांना देश पुढे न्यायचा होता. श्रेय कोणाचं? या श्रेयवादाच्या लढाईमध्ये हे लोक कुठेही अडकून पडत नव्हते. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ज्या वेळेला ही घटना त्या ठिकाणी दिली ताब्यात त्यावेळेला सुद्धा अध्यक्ष महोदय आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय सांगितलं गेलं अध्यक्ष महोदय की ही घटना देत असताना, ही घटना ताब्यात घेत असताना आपण सर्वांनी मिळून देवाचं नाव घेतलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाच्या नावाने ही घटना आपण त्या ठिकाणी अर्पित केली पाहिजे. पण तिथं सर्वजण बहुसंख्य लोक हिंदू असून सुद्धा त्यांनी सांगितलं की हे देवाच्या नावाने ही घटना समर्पित होता कामा नये, तर ही घटना आपल्याला देवाच्या नावाने समर्पित करता येणार नाही. आणि अध्यक्ष महोदय, त्याच वेळेला काही लोक असे म्हणाले की याच्यामध्ये अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे, अनेकांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि राष्ट्रपिता म्हणून महात्मा गांधींच्या नावाने ही घटना आपण अर्पण करूया. आपल्याला आश्चर्य वाटेल की महात्मा गांधींचे अनुयायी त्या सभेमध्ये असताना डॉक्टर महात्मा गांधींच्या अनुयायांनी सांगितलं की नाही, ही घटना आपल्याला महात्मा गांधींच्या नावानं समर्पित करता येणार नाही, ही घटना आपल्याला महात्मा गांधींना समर्पित करता येणार नाही. याचं कारण, जर आपण महात्मा गांधींच्या नावाने ही घटना समर्पित केली तर शेवटी व्यक्तिपूजा वाढेल, व्यक्तीचं महत्व वाढेल,
व्यक्तीचं महत्व वाढून चालणार नाही, व्यक्तीपेक्षा देश मोठा आहे. आणि म्हणून महात्मा गांधींच्या नावाने सुद्धा ही घटना समर्पित होता कामा नये, देवाच्या नावानं पण होता कामा नये आणि महात्मा गांधींच्या नावानं पण होता कामा नये. मग कोणाच्या नावाने करायची, कोणाच्या नावाने करायची? आणि म्हणून त्यावेळेला जे प्रियांबल जे आहे की आम्ही भारताचे लोक, ही जी घटना आहे ही घटना आम्हाला समर्पित केलेली आहे, ही घटना आम्हाला अर्पित केलेली आहे, ही घटना आम्हाला या ठिकाणी त्याच्यामध्ये ती घटना आमच्याकडे म्हणजे तिचा अधिकार हा आमच्याकडे दिलेला आहे. अध्यक्ष महोदय, जगातली ही सगळ्यात दादा महत्वाची घटना का आपण मानतो त्याचा हे अर्थ आहे, त्याच्यामध्ये हा त्याला महत्व आहे. एका चर्चेच्या माध्यमातून थोडीफार जर उजळणी होत असेल तर निश्चितपणे चांगली गोष्ट आहे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून ही घटना महात्मा गांधींच्या नावानं नाही झाली, देवाच्या नावानं नाही झाली, तर आम्ही भारताचे लोक म्हणून या ठिकाणी ही घटना आमच्या नावानं त्या ठिकाणी झाली. आणि म्हणून ही घटना कशावर आधारित आहे अध्यक्ष महोदय? ही घटना महत्वाच्या 4. माझी अडचण अध्यक्ष महोदय अशी होते, मी लिहून भरपूर आणतो पण मला हातामध्ये कागद घेऊन वाचायचं म्हटलं की जमत नाही, माझी अडचण थोडी ती होते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी निरपेक्ष लोकतंत्र गणराज्य घडवण्यास तसेच त्याच्या समस्त नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता, एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आपल्या या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 ला या संविधानाला अंगीकृत अधिनियमित आणि आत्मार्पित करीत आहोत. डॉक्टर आंबेडकर यांनी स्पष्ट केलं की मसुदा समितीनं हा जो भारतीय जनतेनं केलेला घोषणा म्हणून पहिला होता आणि म्हणून त्याचा संविधानाची शपथ घेऊन स्वतःला संविधान देणे योग्य ठरले. म्हणून या चर्चेनंतर असे ठरले की प्रस्तावना आपण भारताच्या लोकांनी घेतलेल्या शपथेपासून सुरुवात करू. लक्षात घ्या, या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या विचारांचा आहे, यापेक्षा तुम्ही आम्ही सगळे एक आहोत, ही आपल्या घटनेची खरी ताकद आहे, ही खऱ्या अर्थानं घटनेची ताकद आहे. आणि म्हणून आपल्याला या घटनेने जे अधिकार दिले त्या अधिकाराबरोबर शेवटी कर्तव्य सुद्धा आपल्याला या घटनेने दिलेले आहेत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मगाशी काय मी कोणाच्या बद्दल बोलत नाही, परंतु पंडित जवाहरलाल नेहरूंचं मंत्रिमंडळ जे सांगितलं गेलं ते इलेक्टेड नव्हतं, सिलेक्टेड होतं. जरूर ते सिलेक्टेड होतं. सार्वजनिक निवडणुका हे 1952 साली झाल्या, ही गोष्ट खरी आहे अध्यक्ष महोदय. पण आपल्याला या लोकशाहीची सुंदरता, या लोकशाहीची गणेशदादा सभ्यता आणि या लोकशाहीची शान कशामध्ये आहे, ही या लोकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता म्हणून आपल्या आयुष्याचं, मी मगाशी सांगितलं की अनेक समुदाय त्या होमकुंडामध्ये टाकल्या, त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या स्वराज्याचं सुराज्य व्हावं ह्या लोकांनी एक स्वप्न बघितलं होतं. अध्यक्ष महोदय, सत्तापिपासू लोक नव्हते. आज आम्ही त्यांच्यावर 70-75 वर्षापूर्वीच्या गोष्टी काहीतरी काढून आम्ही टीका करतो. अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला काय बोलण्याच्या पलीकडे आहे, कारण तुम्ही मंत्री आहात, मी मंत्री आहे बाबा, तुम्ही मंत्री आहात, मी काय बोलणार? नाही ते मी कशाला बोल, तुम्ही बोलता म्हणता तर मी कशाला बोलू? चला चला प्लीज शांतता राखा सगळे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ज्या मंत्रिमंडळ पंडित जवाहरलाल नेहरूंचं ज्या मंत्रिमंडळ होतं अध्यक्ष महोदय, या देशामध्ये कोण निवडून आला, कोण माझ्या पक्षाचा होता, कोण माझ्या पक्षाचा नाही, हा विचार त्याही काळा नव्हता. माझ्या देशाचं भलं कोणाकडून होऊ शकतं, कोणाच्या बुद्धिमत्तेचा उपयोग, कोणाच्या बुद्धिमत्तेचा वापर मी माझ्या देशाच्या विकासाकरता करू शकतो, हा विचार या लोकांच्या डोक्यामध्ये होता. आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामधून लोकांमधून निवडून न आलेले,
पण लोकशाहीला गरज असलेले, लक्षात घ्या तुम्ही शिवतारे साहेब, लोकांमधून निवडून आलेले आणि लोकशाहीला गरज असलेले असे लोक त्यांनी निवडली आणि म्हणून विरोधी पक्षाच्या सदस्यांना सुद्धा त्यांनी मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं. जे विरोधी पक्षाचे होते, उदाहरण सांगायचं झालं तर यामध्ये आर.के. षण्मुखम जस्टिस पार्टीचे होते, कट्टर काँग्रेसचे प्रकाशदादा ते विरोधक होते. जॉन मथाई स्वतंत्र नावाचा पक्ष होता, त्या पक्षाचे होते. बलदेव सिंग पथिक पक्षाचे होते. आणि काही मंडळी टीका करतात त्यांच्याकरता म्हणून मी सांगत नाही, परंतु तुमच्या माहिती करता सांगतो, श्यामा प्रसाद मुखर्जी हे संघाचे होते, जनसंघाचे होते. तेव्हा काही भारतीय जनता पार्टी दादा नव्हता, तुम्हाला माहिती आहे. त्या श्यामा प्रसाद मुखर्जींना सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं होतं. का तर हे विरोधी पक्षात असले तरी हरकत नाही, पण यांच्या बुद्धिमत्तेचा, यांच्या अभ्यासाचा वापर हा राज्याच्या देशाच्या उन्नतीकरता केला पाहिजे, हा मोठा विचार घेऊन ही मंडळी पुढे गेली होती. अध्यक्ष महोदय, ही मंडळी पुढे गेली होती. आज आमच्याकडे अचानकपणे 76 लाख मतं वाढतात कुठून, त्याचा पत्ता लागत नाही, त्याचा पत्ता लागत नाही. विरोधी पक्षाचा माणूस मगाशी माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणाले, माननीय मुख्यमंत्री महोदय की संख्येनं तुम्ही कमी आहात की जास्त आहात याचा विचार करू नका. आज आणि त्यांनी भुजबळ साहेबांचं उदाहरण दिलं, त्यावेळेला भुजबळ साहेब एकटे होते, एका बाजूला दुसऱ्या बाजूला बॅनरचं टोक धरला माणूस नव्हता, पण ते त्यांच्या विरोधात तुटून पडत होते, ज्यांच्या विरोधात बोलत होते, ज्यांच्यावर आरोप करत होते.